रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. बघा, 2 तारखेला होळी आहे, म्हणजेच हुताशिनी पौर्णिमा. या दिवशी आपण होळी पेटवत असतो. तर बघा, जरी 2 तारखेला संध्याकाळी 5:55 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे, तरीसुद्धा आपल्याला 2 तारखेलाच होळी पेटवायची आहे, कारण 3 तारखेला ग्रहण आहे. तर बघा, आपण ग्रहणामध्ये जी काही उपासना असते, सेवा असते ती करत असतो, पण पूजा वगैरे आपण करत नाही. आपण साधना, जप, तप करतो, पण देवांना आपण हात लावत नाही. तर बघा, आपल्याला 2 तारखेलाच संध्याकाळी 5:55 होळी प्रज्वलित करायची आहे, म्हणजे तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता. आता बघा, त्याचबरोबर आपल्याला जे आपलं पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन आहे ते सुद्धा आपल्याला 2 तारखेलाच संध्याकाळी 7 वाजे 7:30 तुम्ही करू शकता. झालं. आता होळी आपल्याला 2 तारखेला पेटवायची आहे हे लक्षात आलं. आता बघा, 3 तारखेला जे ग्रहण आहे तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचे असतात. अर्थात ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही पाळायचे, मात्र गर्भवती महिलांनी तरी आवर्जून पाळावे. पण ज्यांना असं वाटतं की असं काही नसतं तर त्यांनी पाळू नये, पण त्यामध्ये मागे देखील एक विज्ञानाचं कारण आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून नियम पाळावे. आता बघा, होळीच्या दिवशी कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला कुणाला द्यायच्या नाही आहेत. आता ह्या वस्तू दिल्याने काय होतं तर ते आधी सांगते. आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होते, त्याचबरोबर आपल्या घरात दरिद्रता येते, अलक्ष्मी येते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी कुणालाही उसने पैसे देणं टाळावं किंवा कुणाकडून उसने पैसे घेणं देखील टाळावं. या दिवशी पैशाची देवाणघेवाण चुकूनही करू नये. तुम्ही म्हणसाल, आता आम्हाला काही वस्तू खरेदी करायची आहे, तुम्ही आवर्जून करा. म्हणजे जे आवश्यक जीवनावश्यकच्या वस्तू आहेत त्या आपल्याला दुकानातून आणायच्या असतात, पण बघा, आपण पैसे देऊन ते घेत असतो. म्हणजे पैसे दिल्यानंतर आपण त्या बदल्यात काहीतरी घेतो, त्यामुळे ते दान किंवा त्याला तुम्ही असं उसणं वगैरे म्हणता येणार नाही. पण पैसे जे की आपण आपल्याला पैसे देणं आणि घेणं हे या दिवशी टाळावं. असं म्हणतात की ते उसने घेतलेले पैसे आपल्याला एक तर पुरत नाहीत आणि दिलेले परत लवकर मिळत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला एक टाळायची आहे. दुसरी गोष्ट अशी की या दिवशी बघा, आपल्याला आपल्या घरातलं मीठ जे आहे ते कुणालाही द्यायचं नाही आहे. आता तुमच्या शेजारी वगैरे कुणी मीठ संपलं असं मागायला आले तर चुकूनही मीठ देऊ नये, साखर देऊ नये, दूध देऊ नये आणि दही देऊ नये. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मीकारक आहेत आणि त्या आपल्या घरातून जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातली लक्ष्मी जाईल आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करेल. त्यामुळे चुकूनही ह्या वस्तू होळीच्या दिवशी तरी कुणाला देऊ नये. तसं तर शक्यतो देणं टाळावंच आणि संध्याकाळच्या वेळेला तर चुकूनही देऊ नये. त्याचबरोबर बघा, पुढची गोष्ट म्हणजे झाडू. झाडू बघा, आता कसं होतं, एखाद्याच्या समोरच्यांच्या आजूबाजूच्या घरात झाडू सापडत नाही, तर ते 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी आपल्याला झाडू मागत असतात. पण जेव्हा ते आपल्याला झाडू मागतात तेव्हा आपण आपल्या घरातली लक्ष्मी त्यांना देत असतो. त्यामुळे आपल्या घरातली केरसुनी झाडू कधीही कुणालाही देऊ नये. होळीच्या दिवशी तर देऊच नाही, पण एरवीसुद्धा आपला झाडू कधीही कुणाला देऊ नये. तर बघा, ह्या ज्या 3 वस्तू आहेत ह्या चुकूनही तुम्हाला कुणाला द्यायच्या नाही आहेत. त्याचबरोबर बघा, होळीच्या दिवशी असं म्हणतात की बाहेरील खूप बाधा केल्या जातात, नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. त्यामुळे या दिवशी काळे कपडे चुकूनही घालू नये, कारण काळ्या रंगाकडे वाईट गोष्टी लवकर आकर्षित होतात. त्यामुळे आपल्या मुलांना म्हणा, घरातल्या सदस्यांना म्हणा, काळा रंग शक्यतोवर घालायला टाळायलाच सांगा. तुम्ही बाकी कुठल्याही रंग घालू शकता. बघा, आपल्या घरामध्ये आता तुम्ही म्हणसाल की पौर्णिमा आहे तर देवीची ओटी आम्ही भरावी का, होळी आहे तर हो, तुम्ही ओटी, तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्ही भरत असाल दर पौर्णिमेला तर ती तुम्ही भरू शकता. त्याला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण ती आपल्या घरातच राहणार आहे. त्याचबरोबर बघा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी महिलांनी आपलं शृंगाराचं सामान कुठल्याही सवाष्ण स्त्रीबरोबर शेअर करायचं नाही, तिला द्यायचं नाही. चुकूनही नाही. कुंकू म्हणा,
किंवा मग तुम्ही बांगड्या म्हणा किंवा मग गजरा म्हणा किंवा तुमच्या लग्नात घातलेले कपडे म्हणा, ते तुम्ही चुकूनही या दिवशी कुठल्याही सवाष्ण स्त्रीला द्यायचं नाही. आपलं कुंकू आपल्याजवळच राहावं, आपल्या कुंकवावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून बघा हे पाळावं. अर्थात आता मी जेही सांगितलं त्याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नका पाळू, पण खरंच ज्या महिलांना अनुभव आहेत, असं काही असतं असं वाटतं, त्यांना आवर्जून सांगेन की या दिवशी तरी आपल्या सौभाग्याचं सामान, आपल्या लग्नातलं सामान, कपड्यापासनं मेकअपपासनं कुठलीही वस्तू असू द्या कुठल्याही महिलेला द्यायची नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळायच्या आहेत. आता बघा या दिवशी होळीची पूजा आपल्याला करायची आहे. कधी 2 मार्चला घरातील प्रत्येक सदस्याने करायची. होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा. होळीमध्ये तुम्ही नारळ अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर होळीची छान व्यवस्थित हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे. 3 किंवा 5 प्रदक्षिणा तुम्हाला होळीला मारायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे धुलीवंदन खेळता येणार नाही म्हणजे 3 तारखेला, तर त्या दिवशी आपल्याला ग्रहणाचे नियम देखील पाळायचे आहेत. आता बघा ज्यांना पाळायचे त्यांनी आवर्जून पाळा, ज्यांना नाही पाळायचे त्यांनी नका पाळू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.